हॅलो यूट्यूब फॅमिली, मी अयान आणि माझी काकू गोपालकाला कसं बनवायचं तुम्हाला दाखव. तर लेट्स एंटर फूड मोड. आज तू बनवणार होती ना माझा आणि काना बाप्पांसाठी गोपालकाला. चला मग सुरुवात करूया. इथे आपण घेतले आहे एक सफरचंद, एक डाळिंब आणि एक काकडी. आता आपण याचे बारीक काप करून घेऊया. काकू, तू नेहमी सांगते मला गोपालकालाची स्टोरी, ती आपल्या व्ह्युअर्सला पण सांग ना. हो नक्की आयान, खूप छान कल्पना दिली. जेव्हा श्रीकृष्ण लहान होते तेव्हाची ही गोष्ट. लहान असताना ते आणि त्यांचे सवंगडी गाई गुरु चरण्यासाठी नदीकाठी खेळ खेळण्यासाठी एकत्र जमायचे आणि सोबत येताना सर्व सवंगडी खाऊचा एक एक पदार्थ सोबत आणायचे, जसे की दही, लोणचं, काकडी, या सगळ्या गोष्टी सोबत आणायचे. पण कान्हा काय करायचा, एक पान घ्यायचा, त्या पानावर सगळ्या गोष्टी एकत्र कालवायचा. तेव्हापासून या काल्याला गोपालकाला असं नाव पडलं. पण काकू, काना कोणतं पान घ्यायचा जेवण करण्यासाठी? अरे असं काही नाही आहे, आणि जे तिथे अवेलेबल असेल ते घेऊन त्याच्यावर तो काला बनवायचा. काला बनवताना अनेक गोष्टी उपलब्ध नसायच्या, पण त्यातल्या त्यात इतका सुंदर गोपाल काला, चवीला स्वादिष्ट आणि रुचकर असा काला कान्हा तेव्हा बनवायचा. आता आपण इथे अशा प्रकारे डाळिंब सोलून घेऊ. त्याचप्रमाणे सफरचंदाचे पण बारीक काप करून घेऊ. तसेच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेऊ. आता मी या ठिकाणी दाखवत आहे गोपालकाल्याला लागणारे सामान. 1 वाटी पोहे, 1 वाटी दही, बारीक चिरलेला कोथिंबीर, 2 तास भिजवलेली चणा डाळ, हिरव्या मिरच्या, डाळिंबाचे दाणे, मक्याचे दाणे आणि लाह्या. चला तर मग आपण बनवूया गोपालकाला. मी इथे 1 वाटी पोहे घेतले आहे. पोहे करताना आपण जसे पोहे धुवून ठेवतो तसेच पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिट बाजूला ठेवायचे आहेत. पोहे जास्त वेळ भिजत ठेवू नये. जास्त वेळ भिजत ठेवल्यास आपला गोपालकाला गच्च होऊ शकतो. या ठिकाणी आपण आता एक बाउल घेत आहोत. बाउलमध्ये 1 वाटी दही घालूया. दही चांगलं फेटून घेऊया. इथे आपण ताजे दही वापरणार आहोत. दही जास्त आंबट नसावे.
त्यानंतर आपण यात घालणार आहोत पिठी साखर किंवा तुम्ही साखरही घालू शकता. त्यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया. फेटलेले दही आता 5 मिनिट बाजूला ठेवूया. मिक्सरचं भांडं घेऊया. त्यात आपण भिजवलेली चणा डाळ बारीक वाटून घेऊया. आता आपण दह्यामध्ये सगळे जिन्नस एकत्र करणार आहोत. वाटलेली चणा डाळ वाटताना थोडी जाडसरच ठेवावी. त्यानंतर आपण एक एक पदार्थ घालूया, जसे की चिरलेली काकडी, चिरलेले फळं जसे की सफरचंद, केळी, पेरू. आपल्या आवडीने आपण याच्यात फळं घालू शकतो. डाळिंबाचे दाणे इथे मी घालते. सुंदर कलर आहे डाळिंबाला. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, पण चवीनुसार, कारण लहान मुलं गोपाळकाला आवडीने खातात. मक्याचे दाणे, आणि बारीक चिरलेला कोथिंबीर आवडीनुसार. असे वेगवेगळे पदार्थ आणि कलर्स किती सुंदर दिसतात ते बाउलमध्ये. आता आपण याला एकजीव करून घेऊया. याच्यामध्ये खूप लवकर आपल्याला लाह्या आणि पोहे मिक्स नाही करायचे. ते खूप जास्त लवकर प्रमाणात नरम पडतात. आता आपण शेवटी लाह्या आणि भिजवलेले पोहे आता आपण यात गोपाळकाल्यात ॲड करूया. हे सर्व मिश्रण अलगद मिक्स करावे. गोड लिंबाचं लोणचं किंवा मग आपल्या घरात असेल अशी आंबट गोड चटणी सुद्धा आपण यात वापरू शकतो. तर हे सगळे पदार्थ आपण छान एकजीव करून घेऊया आणि याचा असा सुंदर गोपाळकाला तयार करून घेऊया. शेवटी सुंदर कोथिंबीरीने आपण गोपाळकाल्याची सजावट करूया. या ठिकाणी तयार आहे आपला सुंदर असा गोपाळकाल्याचा नैवेद्य. जन्माष्टमी निमित्त अजून खूप पदार्थ बनवले जातात. तुमच्याकडे बनवले जाणारे नैवेद्याचे पदार्थ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथे मी केळीचं पान घेतलं आहे नैवेद्य काढण्यासाठी. आता आपण केळीच्या पानावर छान गोपाळकाल्याची सजावट करूया. छान आता आपण गोपाळकाल्याची केळीच्या पानावर सजावट करूया. केळीचे पान मी कट करून घेतले आणि डिशमध्ये छान सजावटीसाठी ठेवले. वा काकू, किती छान झालाय हा गोपालकाला. मी माझ्या मित्रांनाही घेऊन येतो गोपालकालाचा आनंद घ्यायला, आणि मग आम्ही जाऊ दहीहंडी फोडायला. बरं ठीक आहे बाळा, जा तुझ्या मित्रांना घेऊन ये.
व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.